बऱ्याच जणांना डायबिटीज, शुगर याच्यामुळे तांदूळाची, रव्याची आंबोळी खाता येत नाही. त्यांच्यासाठी तसेच घरामध्ये जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी पचायला हलकी अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवलेली आहे. कुठलीही पूर्वतयारी नसताना सुद्धा ही आंबोळी आपण फक्त 10 मिनिटात बनवून तयार करू शकतो. तर बघा, अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे. ज्वारीचं पीठ हे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं आणि ज्वारीचं पीठ पचायला हलकं तर असतंच, त्याच्याबरोबर शरीर थंड ठेवण्यासाठी सुद्धा ज्वारीच्या पिठाची भरपूर अशी मदत होत असते. त्याच्यामुळेच अतिशय पौष्टिक अशी ज्वारीची आंबोळी आज आपण इथे बनवलेली आहे. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला झटपट अशी चटणी बनवून घेऊयात. तर चटणी बनवण्यासाठी बराच वेळेस घरामध्ये ओलं खोबरं सुद्धा नसतं. तर बघा, माझ्याजवळ सुद्धा एवढाच ओल्या खोबऱ्याचा तुकडा होता. तर मग मी काय केलं, जे आपलं नेहमीचं घरातील खोबरं असतं त्यातील एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला 2 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. 2 तास भिजल्यामुळे खोबरं चांगलं ओलं होतं आणि बघा, एकदम ओल्या खोबऱ्यासारखं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. आणि याचा वापर तुम्ही ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी करू शकता. तर आता इथे मी खोबरं कापून घेतलेलं आहे. जेवढं खोबरं आहे तेवढेच फुटाणे घेतलेले आहेत. तुम्ही भाजलेल्या चण्यांची डाळ वापरू शकता. 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. बराच वेळेस अखंड मिरची दळताना मिरची बारीक होत नाही, म्हणून इथे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आवडत असेल तर चिंचसुद्धा घालू शकता. मी फक्त 1 चमचा दही टाकलेला आहे. दही स्किप केलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकलं. सुरुवातीला पाणी न टाकता चटणी दळून घेतली. नंतर त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलं आणि बघा, चटणी ते दळून तयार झालेली आहे. आता फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत. अर्धा चमचा सफेद उडदाची डाळ आहे आणि छोटा पाव चमचा हिंग आहे. 2 चमचे तेल कडकडीत गरम केलं आणि त्याच्यामध्ये सगळी फोडणी टाकलेली आहे. कढीपत्त्याची पानं धुवून पुसून घ्यायची, म्हणजे फोडणी जास्त अंगावरती उडत नाही. आता ही फोडणी लगेच चटणीमध्ये टाकून घ्यायची आणि आपली इथे चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार झालेली असली म्हणजे गरमागरम आंबोळीबरोबर लगेच आपल्याला चटणी खाता येते, म्हणून सुरुवातीला चटणी बनवून घेतलेली आहे. तर चला आता लगेच आपण आंबोळी बनवून घेणार आहोत. तर आंबोळीसाठी मी ते घरातील ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण गिरणीमधून दळून आणतो ते पीठ घेतलं तरी चालेल किंवा विकतचं ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. एक घरातील नॉर्मल वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने 1 वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी रवा घ्यायचा आहे. जाड बारीक जो रवा असेल घरामध्ये तो इथे वापरायचा आहे. तर मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटीच दहीसुद्धा घ्यायचं आहे. फक्त दही थंड घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरचं दही घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये नॉर्मल गरम पाणी घालायचं. तर 1 वाटी मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणीमुळे आपली आंबोळी झटपट होते आणि आंबोळीला जाळीसुद्धा चांगली पडते. चवीनुसार मीठ टाकलं आणि चमच्याने सगळं सामान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं सामान आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळेस मिक्सरच्या भांड्याला खालच्या साईडला सुकलेलं पीठ चिटकलेलं असतं, म्हणून चांगलं चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. रव्याच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या क्वालिटीप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर मी ते पुन्हा पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर या पद्धतीचं आपल्याला पीठ बनवायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की पाण्याचं प्रमाण किती कमी जास्त करायचं आहे. तर बघा, इतपत पातळच आपल्याला पीठ बनवायचं आहे. हे पीठ आणखीन थोडंसं पातळ करून तुम्ही याचे पातळ पेपर डोसेसुद्धा बनवू शकता, सेट डोसा बनवू शकता किंवा याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून तुम्ही अनियन उत्तप्पासुद्धा बनवू शकता. आता आपल्याला झटपट आंबोळी बनवायची आहे, म्हणून पाव चमचा सोडा टाकलेला आहे. सोडा टाकल्यामुळे आंबोळीला चांगली जाळीसुद्धा पडेल आणि अतिशय सॉफ्ट अशी आपली आंबोळी बनणार आहे. आता इथे सोडा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि लगेच आता आपण याची आंबोळी काढून घेणार आहोत. सोडा टाकल्यानंतर पीठ चांगलं मिक्स करायचं. तर बघा, आता मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे. जो तवा वापरणार असाल तो तवा गरम करायचा. त्याच्यावरती थोडंसं पाणी या पद्धतीने शिंपडून घ्यायचं आणि सुती कपड्याने सगळं पाणी पुसून घ्यायचं आहे. पाणी पुसल्यानंतर 2-3 थेंब तेल टाकायचं आणि एखाद्या पेपरच्या मदतीने सगळीकडे हे तेल स्प्रेड करायचं आहे. तुम्ही लोखंडी तवा जरी वापरणार असाल तरी या पद्धतीने तेल आणि पाणी जर लावून घेतलं तर तव्याला आंबोळी किंवा डोसा चिटकणार नाही. नॉनस्टिक तवा जर वापरणार असाल तर ही स्टेप स्किप केली तरी चालेल. आता आपल्याला जेवढी जाड किंवा बारीक आंबोळी करायची आहे त्या पद्धतीने बॅटर तव्यावरती टाकून घ्यायचं
बॅटर तव्यावरती टाकताना गॅसची फ्लेम हाय करायची. गॅसची फ्लेम हाय असेल, तवा चांगला गरम असेल तरच आंबोळीला इथे चांगली जाळी पडणार आहे. तर इथे बघत असाल आंबोळीला भरपूर अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम पटापट ही जाळी पडून तयार होते. आंबोळीला पूर्ण जाळी पडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. तर मी इथे एका साईडने आंबोळी भाजून घेतलेली आहे. तुम्हाला दोन्ही साईडने भाजायची असेल तर दोन्ही साईडने सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. तर बघा भरपूर अशी जाळी आंबोळीला पडलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो केली आणि आंबोळीवरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळे बघा वरच्या साईडने सुद्धा आंबोळी चांगली भाजली जाते आणि कुठेही कच्ची राहत नाही. तर अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी आपली ज्वारीच्या पिठापासून तयार झालेली आहे. तर बघत असाल मी फक्त एका साईडने भाजून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा त्याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे. आता आंबोळी काढल्यानंतर लगेच ताटामध्ये ठेवायची नाही, कारण ताटामध्ये ठेवल्यानंतर आंबोळीला घाम येतो. तर बघा मी इथे आंबोळीला पलटीसुद्धा केलेला आहे आणि बघा कुठेही आंबोळी तव्याला चिटकलेली नाही, म्हणजे आपली वरच्या साईडने सुद्धा आंबोळी चांगली भाजल्या गेलेली आहे. आता इथे आणखीन एक आंबोळी तव्यावरती टाकलेली आहे. तर एवढ्या पिठापासून टोटल 4 आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. पुन्हा आंबोळी टाकताना गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपल्याला हवं तेवढं पीठ टाकून आंबोळी इथे स्प्रेड करायची आहे. आता या पिठावरती तुम्ही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर, थोडीशी लाल मिरची टाकली तर तुमचा इथे अनियन उत्तप्पा तयार होणार आहे. थोडंसं पातळ बॅटर करून तुम्ही याचे इन्स्टंट असे डोसेसुद्धा बनवू शकता. तर बघा कुठलीही पूर्वतयारी न करता अतिशय पौष्टिक अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे. आणि आंबोळीला जाळी बघा किती पडलेली आहे. जशी आपण रव्याची किंवा तांदूळाची आंबोळी बनवतो इवन त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जाळी या ज्वारीच्या पिठाच्या आंबोळीला बनलेली आहे. घरामध्ये वयस्कर लोक असतील किंवा कुणाला डायबिटीस असेल त्यांना तांदूळाची इडली आंबोळी चालत नाही. तुम्ही या पद्धतीने आंबोळी किंवा याच पिठाची इडलीसुद्धा बनवू शकता. तर बघा इथे पुन्हा मी झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो केली. मिनिटभर आंबोळीला वाफवून घेतलं आणि बघा ही सुद्धा आंबोळी तयार झालेली आहे. जेवढी आंबोळी तुम्ही लो फ्लेमवरती भाजणार तेवढाच लालसर कलर या आंबोळीला येत असतो. तर बघा दोन्ही साईडने मी इथे आंबोळी दाखवली. आंबोळी काढताना डायरेक्ट ताटामध्ये ठेवायची नाही, कारण ताटाला घाम येत असतो. खाली एखादा सुती कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती आंबोळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर एवढ्या पिठापासून आपल्या टोटल 4 आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. फक्त 10 मिनिटांमध्ये आंबोळी आणि चटणी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. तर बघत असाल अतिशय मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशी आंबोळी तयार झालेली आहे. आणि इथे मी तुम्हाला 2 आंबोळ्या तोडूनसुद्धा दाखवते. तर बघा जसा आपला सेट डोसा असतो त्याच पद्धतीने एकदम जाड अशी आंबोळी तयार झालेली आहे आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेली असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी आंबोळी आहे. तुम्हाला सोडा जर स्किप करायचा असेल तर जे आपण पीठ बनवलं त्याला फक्त 15 मिनटं झाकण ठेवून मुरू द्यायचं आणि नंतर फक्त 2 मिनटं फेटून घेऊन तुम्ही आंबोळी बनवून घेऊ शकता. जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर ज्वारीच्या पिठामध्ये 2 चमचे सफेद उडदाची डाळ भिजवून घालू शकता. तशी सुद्धा आंबोळी बनवून ट्राय करू शकता. तर चला इथे अतिशय मऊ लुसलुशीत आंबोळी तयार झालेली आहे. नाश्त्यासाठी किंवा एखाद्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी या पद्धतीची आंबोळी आणि चटणी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.